पाठीमागे पाहायला मिळेल. भैरवनाथ देवळे टीमचा बाहुबली यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चेंडू पडला, बाहेर निघाला, बळण प्राप्त झालं. चांगल्या धाटणीची गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केली, डाऊन द ग्राउंड केलाय. ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाहीये. एक धावेत येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आहेत. पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यावा, जास्तीच्या धावा गोळा कराव्या, हाच उद्देश या दोन्ही बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये असेल. वाघमारे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. हा चेंडू लोड फुल टॉस ऑन साइडला केलेत. केवळ दिशा दिली आहे सुजित वाघमारेच्या बॅटमधून. पॅरलल फ्लॅट षटकार. आपण चहल ब्रदर्स पाहिले, आपण पांड्या ब्रदर्स पाहिले, पठाण ब्रदर्स पाहिले भारतीय संघासाठी, परंतु अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये वाघमारे ब्रदर्स चांगली बॅटिंग करत असताना सुजित आणि सुमितला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. राधाकृष्ण कोतवाल टीमसाठी बॅकफुटला येत असताना ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. चेंडूच्या मेरिटवरती खेळणं पसंत करतात. संघाची धावसंख्या 13 विदाउट लॉस, 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं 38 सर्कल भेदनं या दोन्ही खेळाडूंचा एक हातखंडा देखील पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ही गरज होती का या स्ट्रोकची, कारण सरळ बॅटने धावा आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न हल्लीचे खेळाडू जास्तीचे करत असताना पाहायला मिळालेत. पूर्वार्धाचा खेळ चालू, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा मात्र घेण्यात आला होता भैरवनाथ देवळे टीमच्या माध्यमातून, परंतु अगदी त्याच वेळेला बॅटिंग करत असताना राधाकृष्ण कोतवाल टीम सद्य परिस्थितीमध्ये 13 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. दोन्ही असंघ मैदानाच्या आतमध्ये एका गावामधून येणारे जे पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं एका गावामध्ये 3 ते 4 संघ या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. दुसऱ्या षटक अभिषेक गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. अभिषेक आणि अभि दोनला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे तर एक उजव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळालाय, परंतु कर्तृत्व एकच की चेंडू वळवणं, धावा कमी देणं आणि त्याच वेळेला संघाच्या हिताची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं. या धाटणीची गोलंदाजी नेहमीच या खेळाडूंकडून पाहायला मिळाले. सायकलवरती सुजितला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करणं आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय ना की ज्या दिशेवरती चेंडू येतो ना त्याच दिशेने फटकेबाजी करण्यासाठी महारथ आहे खेळाडूकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल याही वेळेला इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता कव्हर ड्राईव्ह. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने વધાरेल. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. उजव्या एसीच्या बाहेर अगदी रीच मध्ये बॉल चेंडूच्या लेन पर्यंत पोहोचतोय आणि एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळत असताना हे चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चौकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळते. सुजित पुढचा बॉल हलक्या हाताने यावेळेला सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. फायदा उचललाय दोन्ही बॅटरने. सिंगलला कन्वर्ट केलं दुहेरीमध्ये. जणू काय सेल लागलाय धावांचा मैदानाच्या आतमध्ये. बाय 1 गेट 1 फ्री ची ऑफर होती आणि ती इथे कबूल केली आहे. धावा आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધાरेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अभिषेक राऊंड विकेटने यावेळेला कट केला. रूम दिला. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करत असताना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावमेतील 4. सुजित वाघमारेच्या बॅटमधून आला चौकार. 27 धावा धावफलकावरती आहेत. विनाश शुल्क
विनामूल्य प्रवेश देण्यात येणारी स्पर्धा रॉयल चषक 2024 माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत PSI मुंबई पोलीस दल नागेशदादा दरेकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी आणि नावाने येणारी स्पर्धा ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारांची आतिषबाजी आणखीन एक चौकार कोणताही मोठा फटका न खेळणं जमिनीला समांतर स्ट्रोक खेळत असताना धावा गोळा करणं या जोरावरती धावा पाहायला मिळाल्यात पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला स्ट्रोक खेळत एक धाव निश्चितच मिळेल प्लेसमेंट चांगली आहे परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ही सुमितला आपण पाहिलं तर ही रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्याने एकट्याने केला होता पंचांचा निर्णय काही आलेला यस खेळाडू इथे बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद खेळ संपुष्टात आला सुजित रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो एकट्यानेच धावला एकट्यानेच त्याने 3 धावा धावला होता तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये सुजित मैदानाच्या आतमध्ये उभा आहे त्याची साथ देण्यासाठी तिसऱ्या षटकाच्या दरम्यान ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय षटक संपुष्टात आले 2-2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आहेत 15.50च्या धावगतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे सुजित वाघमारे ऑन स्ट्राइक गोलंदाजी मार्क वरती किशोर दाखल होत असताना पाहायला मिळतील क्षेत्ररक्षण आता मात्र फैलावलेलं विखुरलेलं पाहायला मिळेल बंधन आता मात्र शिथिल झाल्यात आणि खऱ्या अर्थानं ही बंधनं शिथिल झाल्यानंतर तितकंच हात देखील खोलणं गरजेचं राहील गॅप शॉट सिलेक्शन चांगले राहिलेत प्रसंगावधान चांगले दाखवले सुजितने तो स्ट्राइक एंड वरती आहे पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार पुढचा बॉल लोअर फुल टॉस आणखीन एक ऑन साइडला अविश्वसनीय आकर्षक अद्भुत षटकार आणखीन एक चेंडूची मारेच्या पार चौकार एकच गोष्ट स्पष्ट आहे रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे कष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये सुजित 42 वरती तो नॉट आउट यावेळेला देखील आणखीन एक ऑन साइडला लांब लचक ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू
अर्धशतक पाहायला मिळेल का? यश आलंय. या स्पर्धेतला दुसरं अर्धशतक सुजित वाघमारेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 59 डावादा फलकावरती तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना सुजित वाघमारे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि या वादळाच्या तडाख्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये किशोर आलाय. त्याच्यावरती हल्ले 4 षटकार 1 चौकार 28 धावा त्याच्या विरोधात कुठून काढण्यात आल्यात. 59 डावादा फलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक गणेश खेडेकर चेंडूच्या खाली. खेळाडू होतोय सुजित बाद. थँक्यू. 13 बॉल 57 धावांची खेळी. सुजित वाघमारे बाद झालाय. 13 चेंडू आणि 57 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अफलातून नॉक त्याच्या बॅटमधून. 59 धावा फलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं शेष. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ. विनायक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला राहुल पाहायला मिळतोय. जो धुमाकूळ या आघाडीच्या बॅटरने केलाय ना तो धुमाकूळ इथे पाहायला मिळेल का हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. कारण 2 खेळाडू बाद झालेत आघाडीचे. ऋषभ आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती यावेळेला ऋषभ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. विनायक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना शेवटचा आणि निर्णायक षटक. 59 धावा फलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी बोर्ड. 4 षटकांची लढत. फटका ऑन साइडला केला. उंची जास्त लांबी कमी. एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतोय. सेकंड अटेम्प्टला अभिषेकच्या आतून झेल निसटलाय. धावा मिळतील त्या 2. 61 धावा फलकावरती आहेत. 61 रन्स ऑन दी बोर्ड. धावा तर निश्चित आल्यात. रन्स इथे पुढे सरकत असताना पाहायला मिळाल्यात. धावगती मात्र वधारत असताना संघाच्या धावसंख्येला एक मोठं वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संघ सद्य परिस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एक सशक्त असं धावफलक इथे उभं करण्यात आलंय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला नटराज स्टाईलने हुक करत असताना पाठवला सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 67 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल रायच्या मोर विकेटने. आणखीन एक धमाका. नो बॉल त्यावरती येणारा हा षटकार. हाफ ट्रॅकर प्रीहिटचा बॉल
पूल केलाय, चेंडूला पाठवलंय. पूल वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. ऐंशी धावा फलकावरती 2 खेळाडू बाद. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार ऋषभच्या बॅट मधून आल्यात. हा बॉल हेलिकॉप्टर, वॉड स्ट्रोक, षटकार येतो बॅक टू बॅक चौथा. बॅटिंग झाली आहे. कितपत धावा पुढे येत आहेत. 86 धावा फलकावरती आहेत. 86 रन्स ऑन दी बोर्ड. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण, चौकार. 90 धावा फलकावर. 90 रन्स ऑन दी बोर्ड. ऋषभ उद्वेशीच्या बाहेर हा बॉल, जो मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. शेवटी इथे हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 90 धावा फलकावरती आहेत. 91चं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 91 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 91चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या. लक्ष वेधून मी राधाकृष्ण कोतवाल. चला मैदानाचा ताबा घ्या त्वरित. जी पटेल साहेब यांचा विशेष सन्मान, ज्यांचं एक चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना, चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. 91 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 91चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 28 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. तर चौथ्या षटकामध्ये विनायकच्या 35 धावा आल्यात. जिथे आपण पाहिलं ना, विनायकचं शेवटचं षटक हे महागडच नव्हे तर जास्तीचं महागड राहिलं. 35 धावा त्याच्या त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. धावांची लयलूट होत असताना 91चा पाठलाग करायचा आहे. अर्थात प्रति षटका गणिक 22.75 ची धावगती. या संपार बॅट्समन चला येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. गणेश केडेकर आणि अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये कोणाचे चेंडू हाती सुपूर्द करण्यात येतोय हे पाहावं लागेल.
राहुल आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या दरम्यान राहुल याला पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. राहुल गोलंदाजी मार्कवरती येईल. चोवीस बॉल आणि 91ची गरज. 22.75च्या धावगतीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यांनी बनवल्यात तर आपणही बनवू शकतो. हा निर्धार आपला मनाशी असायला हवा. जिंकायचं तर ते आजच आणि आत्ताच. हा वज्र निर्धार मनाशी बाळगायला हवा. आणि हा वज्र निर्धार मनाशी बाळगत असताना मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखवत असताना पाहायला मिळते. 20 स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती गणेशला आपण पाहतोय. राहुल पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतील. 91 रनचे टार्गेट सामन्याला होते सुरुवात. पूर्वार्धामध्ये धमाका आपण पाहिला. सुजित वाघमारेने अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले. 57 धावा. अगदी चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली. सत्तावन्न धावा सुजितच्या बॅटमधून आल्या. पुढचा बॉल खोला टाकला. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय. चारी मुंड्या चित करत असताना हा चेंडू अगदी खोलात पाहायला मिळाला. सुजितने एक चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं या आधीच्या मॅच मध्ये 13 चेंडू मध्ये 14 बॉल मध्ये 57 धावांची खेळी सुजित वाघमारेने केली. परंतु या आधीच्या मॅच मध्ये 15 बॉल 55 धावा आपण प्रशांत कुमठेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अर्थात 2 अर्धशतक पाहायला मिळाले. एक हॅट्रिक पाहायला मिळाली मयूर भोसलेच्या माध्यमातून. पहिला फटका डाऊन द ग्राउंड. अभिची बॅटिंग इथे चांगली निश्चित पाहायला मिळणार आहे. षटकार आला त्याच्या बॅटमधून. केसर का शो गो मस्ट गो ऑन. त्याच्या बॅटमधून इथे षटकार तर आलाय. पुढे काय? पुढचा चेंडू राहुल हाफ ट्रॅकर. आणखीन एक आला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रॉयल चषकाचा रॉयल षटकार. आत्मविश्वास आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण म्हणतो फोनवरती लोन घेता येतं, लोनवरती फोन मिळतो. परंतु जो आत्मविश्वास आहे तो गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो, परिश्रम करावे लागतात आणि ती मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार आहे. पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक लांब लचक. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा ओलांडेल. आला हा षटकार, चौकार. अगदी पुढ्यात बॉल आला ना, त्याच्या टप्प्यात आल्यानंतर तो चांगला कार्यक्रम करू शकतो आणि ते त्याने केलंय. 2 बॉल डाऊन द ग्राउंड, चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता विचार करण्यास भाग पाडलाय. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिल्या तर 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक षटकामध्ये 22.75ची रन रेट गाठायचं आहे. 16 तर आल्यात. एकंदरीत 4 बॉलचा खेळ केवळ संपुष्टात आला. 2 बॉल बाकी आहेत. 38 सर्कल मधून भेदणं हा हवीच्या डाव्या हाताचा हटखंडा देखील आहे. हे बलस्थान आहे त्याचं. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतो. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. त्याच्याकडे प्रतिभा चांगली, आत्मविश्वास चांगला आहे. परंतु या आत्मविश्वासाच्या जोरावरती अभिला बॅटिंग करून दाखवायला लागणार आहे. स्वतः संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, कर्णधार बॅटिंग करतोय.
बॅटमधून धावा येणं गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 91चा पाठलाग करायचा आहे. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 75ची गरज. 18 चेंडू आणि 75 धावा. आता आस्किंग रन रेट વધારतंय. 25 वरती धावून पोहोचतोय. प्रति षटका गणिक 25 तुम्हाला बनवायचे आहेत. गणेश खेडेकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. ठाण्या नगरीचं क्रिकेट त्याने चांगलं जे मात्र खेळत असताना त्याला आपण पाहिलंय. चला लक्ष वेधन मी क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तीचा वेळ व्यतीत करताय तुम्ही. अंपायरने या गोष्टीची जाणीव करून दिली की स्टॉपवॉच त्यांच्याकडे चालू आहे. फर्स्ट वॉर्निंग त्यांना देण्यात आली आहे. पुन्हा पुन्हा अशा गोष्टी जर का घडल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. भैरवनाथ जिथे राधाकृष्ण खोतवाल टीम या गोष्टीची जाणीव आम्ही तुम्हाला करून देतोय की वॉर्निंग करण्यात आली आहे. सामन्याला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखवलं असताना पाहायला मिळेल. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. चला लक्ष वेधेन मी कोणी एकानेच कॅप्टन बना. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टॉस होता. इथे मात्र चुकी झाली आहे. धावा मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाईकचा आला हा चौकार. चौकार आहे. चौकार आहे हा बॉल. सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. फटका तर खेळला होता चांगला परंतु तो सीमारेषा ओलांडत असताना पाहायला मिळालेला नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होईल गणेशच्या बॅटमधून. आणखीन एक पुढच्या बॉलवरती आला चौकार.
मध्ये कार्यरत असणारे नागेशदादा दरेकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी आदरणीय मंगलजी पुरोहित साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. रॉयल चषक 2024 या दुसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय मंगलजी पुरोहित साहेब यांचं आगमन होत आहे. पुढचा बॉल मंगलजी पुरोहित साहेब आणि त्याच वेळेला महेशजी चौधरी साहेब यांचं आगमन झालंय. मंगलजी पुरोहित साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट्स आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. फाईन लेगला चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. इथे धावा मिळतील त्याच्यावर आलाय हा चौकार. संघाची धाव करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 34 अर्थात 12 चेंडू आणि 57ची गरज. 12 चेंडू आणि 57 धावा. आदरणीय मंगलजी पुरोहित साहेब आणि महेशजी चौधरी साहेब यांचं आगमन होत आहे. मंगलजी पुरोहित साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या खेळाडूंसाठी टी शर्ट्स आपल्याला प्रदान करण्यात आल्या आहेत. त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. रॉयल चषक 2024 कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता आयोजित करण्यात आलेला रॉयल चषक PSI मुंबई पोलीस दल नागेशदादा दरेकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आणि क्रिकेट प्रेमी म्हणून व्यक्तिमत्व या पोलादपूरला लाभले आणि पोलादपूर भूषण या पुरस्काराने सन्मानित असणारी नागेशदादा दरेकर साहेब ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. पोलादपूर भूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलंय. हा फटका बॅटची लिडिंग एज घेतली. शॉट ॲक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अभिवाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 57ची गरज. 11 बॉलचा खेळ शेष. नवीन बॅटर विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 57 अजूनही बनवायच्या. सुजिताला पहिल्या बॉलवरती विकेट त्याने मिळवली. सुजितने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवत असताना बॅटिंग करत असताना 57 धावा त्याने बनवल्या. 14 बॉल 57 धावांची खेळी त्याने केली. पुढचा चेंडू खोला टाकला उजव्या बाहेर. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सुजित आणि सुमित हे दोन्ही बंधू एक चांगलं क्रिकेट खेळत असताना नेहमीच पाहायला मिळाल्यात. सुजित थोडासा आपण पाहिलं ना तर अडचणींना सामोरं जातोय. त्याची तब्येत तितकीशी ठीक नाहीये परंतु कोणती कमी खेळू दिली नाही. हा बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. या संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. 35 आहेत. 35 धावा धावफलकावरती. 56ची गरज. येणारे बॉल तुमच्याकडे इथून ते अर्थातच 9 चेंडू मध्ये 56ची गरज. खोला टाकला हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट केला होता. फेकी चांगली पाहायला मिळाली परंतु रन इथे कंप्लीट करण्यात येते. एक धावफलकावरती धावा जिथे आपण लेग बाईटच्या मदतीने पाहतोय. 36 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र शिंदे आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि संघाने आज त्यांना एक जन्मदिवसाची चांगली भेट दिली असंच म्हणावं लागेल. सुजितने खास करून यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. खेळाडू होईल बाद.
त्याच्या विरोधामध्ये 35 कुठल्या होत्या विनायकच्या. या षटकामध्ये विनायक चांगली कामगिरी करू शकलेला नाही आहे, तो स्वस्तात बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 36. हा चेंडू वेगाने टाकला, यष्टीरक्षकाचा वेध पुन्हा एकदा घेतोय. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ जिथे 2 पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं विकेट देखील मिळवल्यात त्या 2. धारधार गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली सुजित वाघमारेची. येणारे 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल या 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आहेत त्या 36. अर्थात अजूनही 55ची गरज. 6 चेंडू आणि 55 धावा. एक लांब लचक अशी धावसंख्या पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण त्याहूनही अधिक चांगलं करतो हा खेळाडूंना. तिन्ही आघाड्यांवरती वरचढ राहिलाय आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं ना तर राधाकृष्ण कोतवाल टीमसाठी हर हुन्नरी खेळाडूची भूमिका नेहमीच अदा केली आहे. सुमित तितकासा फिट नसला तरी त्याला आघाडीला बॅटिंगसाठी तो घेऊन गेला होता. कमरेला एक छोटीशी दुखापत आहे त्याचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो उतरत असताना पाहायला मिळाला. अन्यथा यस्टनच्या पाठीमागे किंबहुना गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं असतं. हा फटका चांगला आला, लांब लचक, उंची जास्ती आणि लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दाखवत असताना उभा राहिलाय. धावफलकावरती धावा आहे एकेरीच्या मदतीने पुढे सरकतायत. 43 आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी अजूनही 48ची गरज. 5 चेंडू आणि पुढचा बॉल. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 91चा पाठलाग. धावफलकावरती आपण 43 पाहतोय. हा चेंडू खोलात पाहायला मिळाला. ऑन साइडला इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. केवळ मॅचच्या औपचारिकता आता मात्र शेष आहे, बाकी जास्तीचं काही नाही आहे. कारण पूर्वार्धामध्ये एंटरटेन करणारी इनिंग सुजेची पाहायला मिळाली, परंतु उत्तरार्धामध्ये तो क्लास, तो दर्जा, ती खेळी पाहायला मिळाली नाही. नेक्स्ट मॅच चला या सडवली टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. आपण येऊन उपस्थित व्हा. श्री भैरवनाथ सडवली. श्री भैरवनाथ सडवली टीमचा कॅप्टन चला या. केवळ एका बॉलचा खेळ शेष आहे आणि एका बॉलमध्ये जिथे अजूनही 2 बॉलचा खेळ शेष. 2 बॉलचा खेळ शेष आणि 2 चेंडूमध्ये 46ची गरज. श्री भैरवनाथ सडवली टीमचा कॅप्टन चला या. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 46ची गरज. श्री भैरवनाथ सडवली टीमचा कॅप्टन आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये या सामन्यातील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. हा फटका चांगला आलाय, षटकार आलाय. गणेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 ने वधारत असताना जाऊन पोहोचेल तब्बल धावफलकावरती धावा 51 आहेत. आज फेसबुकवरती आज रात्रीपर्यंत व्हिडिओ निश्चित पाहायला मिळेल गणेश खेडेकरच्या अकाउंटवरती. हा चेंडू डावी अशी सोडून जाता असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. मुंबापुरीमध्ये अभिषेक माने नावाचा खेळाडू होता जो मात्र त्याच्याही अशा व्हिडिओ जास्तीच्या पाहायला मिळाल्या. गणेश खेडेकर त्यापैकी एक आहे की जो जास्तीचं क्रिकेटमधून ज्या काही आपण
कमावलं ना ते देण्याचा प्रयत्न करतो. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला चेंडूला पाठवून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर हवाई यात्रा करत असताना एअर स्ट्राईक केलं, षटकाराला. टॉस करण्यात